आणि या क्षणीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झाले आहेत। राज ठाकरे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आजच दोन्ही ठाकरे बंधू आणि त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा मुंबई महापालिकेचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। मातोश्रीवरती राज ठाकरे दाखल झालेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा, त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला 53 जागा आणि उरलेल्या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहेत आणि हे तीन पक्ष मिळून युती बांधत महापालिका मुंबईची लढणार आहेत। आणि आपण ही दृश्य बघतोय, राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। मुंबई महापालिकेची लढत ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सातत्याने होत असलेल्या भेटीगाठींमध्ये वाढही होताना दिसतेय। आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेप आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकंदरीतच आता फॉर्म्युला जाहीर झालेला आहे ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचा, परंतु आता राज ठाकरे यांच्या भेटीचं निमित्त काय आहे, काही कळलंय का? जी माहिती मिळते त्यामध्ये पुढील रणनीती आपण जर बघितलं तर आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला, उमेदवार नेमके कोण द्यायचे या सगळ्या संदर्भात त्यांच्या नेत्यांची चर्चा झाल्या आणि आपण बघितलं तर याआधी पत्रकार परिषदेला दोन बंधू एकत्र पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आता पुढचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे प्रचाराचा। त्यामुळे प्रचारात नेमके कोणते मुद्दे घ्यायचे किंवा प्रचारासाठी दोन बंधू या संयुक्त सभा सुद्धा घेणार आहेत 6 ते 7 ठिकाणी आणि या सगळ्याची रणनीती ठरवावी लागणार आहे। त्याशिवाय पुढचे 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण आज आपण बघितलं अनेक ठिकाणी नाराजी नाट्य आपल्याला मुंबई असेल आणि इतर महापालिकांमध्ये पाहायला मिळालं। त्यामुळे ही नाराजी शांत करण्यासाठी किंवा या जे बंडखोर जे आहेत दोन्ही पक्षातले त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी नेमकं काय करावं याची सुद्धा रणनीती या दोन नेत्यांमध्ये आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळू शकते। कारण आपण बघितलं आज सुद्धा असे काही विभाग होते, असे काही प्रभाग होते ज्या ठिकाणी एकपेक्षा अनेक उमेदवार हे इच्छुक होते आणि असं असताना अनेकांनी अपक्ष अर्ज भरलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे आता 2 दिवस आहे अर्ज मागे घेण्यासाठीचे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपली ताकद ठेवता यावी किंवा त्या ठिकाणी जो अधिकृत उमेदवार दिलेला आहे त्या ठिकाणी इतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्याचा प्रचार करावा या दृष्टिकोनातून सुद्धा आता दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे एक प्रचाराची रणनीती आणि त्यासोबत जे नाराजी नाट्य घडलेलं आहे त्या संदर्भात नेमके पुढची काय पावलं उचलायची यावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते। धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीबद्दल।